इयत्ता 7वी विषय गणित प्रकरण पहिले भौमितिक रचना सराव संच 2. आपण सराव संच 2 मध्ये त्रिकोणांच्या 3 बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे म्हणजेच आपल्याला जर त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या असतील तर त्या 3 बाजूंच्या मापांवरून आपल्याला काय काढायचं आहे, त्रिकोण काढायचा आहे. आपण चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. सराव संच 2 त्यामधील प्रश्न पहिला, खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा. खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा. त्रिकोण एबीसी मध्ये लेंथ एबी ची लांबी किती आहे 5.5 सेंटीमीटर. लेंथ बीसी म्हणजेच बीसी ची लांबी 4.2 सेमी. एसी ची लांबी 3.5 सेमी. आपल्याला त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी दिलेली आहे. या 3 बाजूंच्या लांबीवरून आपल्याला त्रिकोण काढायचा आहे. प्रथम आपण कच्ची आकृती काढून घेऊ. ही आपण कच्ची आकृती काढलेली आहे. कच्ची आकृती बघा. त्रिकोण एबीसी. त्रिकोण एबीसी मध्ये एबी किती आहे 5.5, बीसी 4.2 सेमी, एसी 3.5 सेमी. ही दिलेली मापे कच्च्या आकृतीमध्ये आपण लिहिलेली आहेत. आता यावरून आपल्याला पक्की आकृती काढायची आहे. तर या ठिकाणी पाया किती घेतलाय आपण, पाया बीसी घेतलाय. बीसी ची लांबी किती आहे 4.2. मग 4.2 सेंटीमीटरचा रेघ बीसी काढा. 4.2 सेंटीमीटर लांबीचा रेघ प्रथम काय काढून घ्या, बीसी काढून घ्या, म्हणजेच त्रिकोणाचा पाया काढून घ्या. आपण 4.2 सेमी लांबीचा बीसी काढलेला आहे. 0 ते 4.2, 4 नंतर छोट्या 2 रेषा. ओके, 4.2 म्हणजे किती, 4 नंतर छोट्या 2 रेषा म्हणजे 4.2. हा किती मापाचा आहे 4.2 सेंटीमीटर. नाव काय त्याचं रेषाखंडाचं, बी सी. म्हणजे आपण प्रथम काय काढला, बीसी काढून घेतल्या. नंतर ए हा वरच्या बाजूला आहे. बी ए किती आहे, एबी किती आहे, एबी हा 5.5 सेमी लांबीचा आहे. म्हणजेच तुम्ही कंपास घ्या. कंपास आणि पट्टीच्या साहाय्याने किती मोजून घ्या, बरोबर 5.5 आहे. तुम्ही बरोबर 5.5 मोजून घ्या. 5 नंतर 5वी रेषा म्हणजे किती 0 ते 5.5. हे 5.5 मी मोजून घेतले. 5.5 मोजून घेतल्यानंतर हे कंपासचं अंतर किती आहे 5.5. 5.5 मोजून घेतल्यानंतर हे लोखंडी टोक बी वर ठेवा, म्हणजे या ठिकाणी ठेवा आणि वरच्या बाजूला एक कंस मारा. हे अंतर किती आहे 5.5 आणि वरच्या बाजूला काय घेऊया एक कंस. आता हा कंस मारल्यानंतर आपल्याला एसी काढायचं आहे. एसीचं अंतर किती आहे 3.5. पुन्हा पट्टीच्या साहाय्याने 3.5 मोजून घ्या. किती अंतर आहे 3.5. पट्टीच्या साहाय्याने मी 3.5 मोजून घेतलेलं आहे. या ठिकाणी बघा 3.5, 0 ते 3.5. आता 3.5 अंतर कोणतं आहे एसी. म्हणजेच आपल्याला लोखंडी टोक सी वर ठेवावे लागेल. रंगा ए वरच्या बाजूला आहे. लोखंडी टोक आपण सी वर ठेवलं आणि पहिल्या कंसाला काय केलंय छेदलंय. जो पहिला कंस मारलाय त्याला काय केलंय छेदलंय. आणि ज्या ठिकाणी हा दोन्ही कंस छेदलेले आहेत या ठिकाणी हे दोन्ही कंस छेदलेले आहेत. तो बिंदू म्हणजेच आपला कोणता आहे ए. हा बिंदू कोणता आहे ए. आता आपल्याला
ए बी जोडा आणि ए सी जोडा. आपला त्रिकोण तयार झालेला आहे. प्रत्येक बाजूची लांबी लिहा. AB ची लांबी किती आहे? 5.5 सेंटीमीटर. ही लांबी आहे 3.5 सेंटीमीटर. आता तुम्ही पाया कोणता घेतलाय? BC. हा ए आपण वरच्या बाजूला घेतलाय. तुम्ही ए खालच्या बाजूला सुद्धा घेऊ शकता. आपण एक आकृती दोन्ही प्रकारे काढूया. आपल्याला या प्रकारे सुद्धा आकृती काढता येईल. पाया BC. आता ए मी खालच्या बाजूला घेतलाय. या ठिकाणी ए कोणत्या बाजूला होता? वरच्या बाजूला. म्हणजे तुम्ही या प्रकारे सुद्धा आकृती काढू शकता. ही कच्ची आकृती आहे. आपल्याला यावरून पक्की आकृती काढूया. मी पाया BC 4.2 सेमीचा काढलेला आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे? AB आणि BC. AB अंतर किती घ्या? 5.5 मोजून घ्या. हे 5.5 मोजून घेतलेलं आहे. लोखंडी टोक B वर ठेवणार. या खालच्या बाजूला कंस मारा. हा कंस मारलेला आहे. आता CA म्हणजे AC किती घेणार मोजून? कंपासने 3.5 कंपासने 3.5 अंतर मोजून घ्या. मी कंपासने अंतर 3.5 मोजून घेतलेलं आहे. कंपासचं लोखंडी टोक B वर ठेवतोय, C वर ठेवलंय आणि ह्या पहिल्या कंसाला काय करतोय? छेदतोय किंवा कट करतोय. कट केल्यानंतर हे दोन्ही कंस एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात तो बिंदू म्हणजे आपला कोणता बिंदू आहे? ए बिंदू आहे. त्या बिंदूला आपण नाव देऊया, हा शिरोबिंदू ए. आता आपल्याला ए बी आणि ए सी जोडायचे आहेत. मग ए बी आणि ए सी जोडा. म्हणजेच या प्रकारे प्रथम आपण त्रिकोण ABC या प्रकारे काढलाय. नंतर या प्रकारे तुम्हाला या दोन्हीपैकी कोणत्याही प्रकारे काढलात तरी चालेल. शक्यतो आपण सर्व बाकी उरलेली उदाहरणे या प्रकारे काढणार आहोत किंवा या प्रकारे त्रिकोणांची रचना करणार आहोत. कळलंय? सोपे. 3 बाजू दिलेल्या होत्या. 3 बाजूपैकी एक बाजू पाया घेतलाय आणि 2 बाजूंचे अंतरे कंपासने मोजून कंपास आणि पट्टीच्या साहाय्याने मोजून घ्यायचे आहेत आणि ती या प्रकारे कंस मारून दोन्ही कंस ज्या ठिकाणी छेदतात तो बिंदू घ्यायचा आहे आणि तो बिंदू आणि पायाचे 2 बिंदू म्हणजे समजा इथं हा बिंदू ए मिळाला. ए बी आणि ए सी काय करायचे? जोडून घ्यायचे. याच प्रकारे आपण पुढील त्रिकोणांची रचना करणार आहोत. उदाहरण बी. त्रिकोण PQR मध्ये लेंथ PQ म्हणजेच PQ ची लांबी बरोबर 6 सेंटीमीटर, QR ची लांबी बरोबर 3.8 सेंटीमीटर अँड लेंथ PR म्हणजेच PR ची लांबी बरोबर 4.5 सेमी. त्रिकोणाच्या 3 बाजू दिलेल्या आहेत. त्यावरून आपल्याला त्रिकोणाची रचना करायची आहे. प्रथम आपण काय करूया? एक कच्ची आकृती काढून घेऊ. ही कच्ची आकृती आहे. कच्ची आकृती काढताना हे अंतर मोजून नाही घेतले तरी चालते. अंदाजे मापे लिहायचे. त्रिकोण PQR काढून घ्यायचं. त्रिकोण PQR मध्ये हे PQ अंतर हे मोजून घेतलेलं नाही, हे अंदाजे अंतर काढलेले आहे. कारण का ही कच्ची आकृती आहे. आपण मोजून अंतर पक्क्या आकृतीमध्ये घेणार आहोत. त्रिकोण PQR त्रिकोण काढून घ्यायचा. नाव दिले, जे नाव असेल ते त्रिकोणाला नाव द्यायचंय. त्रिकोण PQR. P या ठिकाणी देऊ. PQR या प्रकारे लिहू शकता. P या ठिकाणी सुद्धा देऊ शकता. PQR म्हणजे नाव कोणत्याही प्रकारे तुम्ही देऊ शकता. म्हणजे पाया कोणताही तुम्ही घेऊ शकता. पाया PQ घेऊ शकता, पाया PR घेऊ शकता किंवा पाया QR घेऊ शकता. मी इथे पाया कोणता घेतलाय? QR घेतलाय. ओके. तुम्ही ज्या प्रकारे नावं देणार आहे त्याप्रमाणे तो पाया तयार होईल इथे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? QR किती काढायचंय? पाया 3.8. प्रथम काय करा? 3.8 पट्टीच्या साहाय्याने किती अंतर घ्यायचंय? 3.8. 0 ते किती? 3 नंतर 8वी रेषा म्हणजेच किती? 3.8. प्रथम रे QR 3.8 सेमीचा काढा.
क्यू आर आपण किती घेतलाय 3.8 सेमी. नंतर आपल्याला पी क्यू किती लांबीचा आहे 6 सेमी. मग 6 सेमी कंपासने मोजून घ्या. रोज 6 सेमीचं मी मोजून घेतलेलं आहे. तुम्ही 6 सेमीचे अंतर मोजून घ्या कंपासमध्ये. आणखी लोखंडी टोक क्यू वरती ठेवा आणि वरच्या बाजूला या प्रकारे कंस मारा. हा कंस मारलेला आहे. ओके. नंतर पी क्यूचं अंतर किती आहे 4.5. कंपासच्या साहाय्याने 4.5 अंतर काय करा मोजून घ्या. हे अंतर किती आहे 4.5. 4.5 अंतर मोजून घेतल्यानंतर लोखंडी टोक आर वर ठेवा आणि पहिल्या कंसाला काय करा या प्रकारे कट करा किंवा त्याला छेदा. ओके. हा दोन्ही कंस एकमेकांना छेदल्यानंतर जो छेदन बिंदू मिळेल तो बिंदू म्हणजेच कोणता शिरोबिंदू असेल पी. या ठिकाणी हा पी हा शिरोबिंदू आहे. त्यानंतर तुम्ही पी क्यू आणि पी आर जोडा. हे जोडल्यानंतर आपल्याला त्रिकोण पी क्यू आर तयार झालेला दिसेल. या प्रकारे आपल्याला हा आपला काय झालाय त्रिकोण पी क्यू आर तयार झालेला आहे. कळलंय. आपण काय केलंय त्रिकोण पी क्यू आर ची रचना केलेली आहे. पुढील उदाहरण सी. पुस्तकामध्ये उदाहरण सी हे बी आहे आणि बी मी जे बी घेतले ते पुस्तकात सी आहे. याची तुम्ही नोंद घ्या. ओके. त्रिकोण एस टी यू मध्ये लेंथ एस टी म्हणजे एस टी ची लांबी बरोबर 7 सेमी, टी यू ची लांबी बरोबर 4 सेमी, एस यू ची लांबी बरोबर 5 सेमी. म्हणजेच आपल्याला त्रिकोण एस टी यू काढायचा आहे. प्रथम काय करा कच्ची आकृती काढून घ्या. हा त्रिकोण झाला एस टी यू. नाव द्या एस टी यू. टी यू किती लांबीचा आहे 4 सेंटीमीटर. एस टी किती लांबीचे आहे 7 सेमी. एस यू 5 सेमी. म्हणजे ह्या आपली काय झाली कच्ची आकृती. आता या कच्च्या आकृतीवरून आपण काय करूया पक्की आकृती काढूया. आता या ठिकाणी पाया कोणता आहे टी यू. टी यू किती लांबीचा आहे तर 4 सेमी. मग 4 सेमी लांबीचा काय करा टी यू काढून घ्या. 4 सेंटीमीटरचा काय घेतलं आपण टी यू काढलेला आहे. त्यानंतर टी एस किती लांबीचं आहे 7. मग 7 सेमी तुम्ही कंपासच्या साहाय्याने मोजून घ्या 0 ते 7. मी 7 सेमी मोजून घेतलेला आहे. 7 सेमी मोजून घेतल्यानंतर टी वरती लोखंडी टोक ठेवा. वरच्या बाजूला या प्रकारे काय करा एक कंस मारा. हा कंस मारल्यानंतर पुन्हा काय करा एस यू किती सेंटीमीटर आहे 5 सेमी. 5 सेमी लांबी मोजून घ्या. पाच सेमी मोजून घेतलेला आहे. मोजून घेतल्यानंतर लोखंडी टोक यू वरती ठेवा. यू वर ठेवल्यानंतर हा कंस काय करा इथे छेदा. आता हे अंतर थोडं दोन्ही कंस एकमेकांना छेदलेले नाहीत. प्रथम काय करा हा कंस जो या प्रकारे पहिला कंस वाढवा. वाढवल्यानंतर दोन्ही कंस ज्या ठिकाणी छेदतात तो बिंदू एस नंतर एस टी एस यू जोडा. आपला त्रिकोण तयार होईल. प्रश्न दुसरा. पाया 5 सेमी व उरलेल्या प्रत्येकी भुजेची लांबी 3.5 सेमी असलेला समद्विभुज त्रिकोण काढा. समद्विभुज त्रिकोण म्हणजेच ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू समान लांबीच्या असतात किंवा 2 बाजू एकरूप असतात त्या त्रिकोणाला काय म्हणतात समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. तर या प्रकारे पाया किती आहे 5 सेमी आणि 2 बाजूंची लांबी किती दिली आहे 3.5 सेमी. म्हणजेच आपण जर पाया बीसी घेतला
तर ए बी आणि ए ची लांबी किती असणार आहे 3.5. समद्विभुज त्रिकोण म्हणजे दोन बाजूंची लांबी काय असते समान असते. दोन बाजूची लांबी काय असते समान असते. ओके, म्हणजेच आपल्याला इथे त्रिकोणाचे नाव दिलेले नाही, तुम्ही कोणतेही नाव घेऊ शकता. मी इथे त्रिकोणाचं नाव ABC घेतलंय. तुम्ही त्रिकोणाचं नाव PQR घ्या, XYZ घेऊ शकता, काही घेऊ शकता. ओके, मग त्रिकोण आपल्याला ABC काढायचं आहे. म्हणजे प्रथम आपण काय काढलं पाहिजे, BC किती आहे 5 सेमी, म्हणजे पाया 5 सेमी लांबीचा पाया BC 5 सेमी लांबीचा काढून घ्या. म्हणजे 5 सेमी कंपासच्या साहाय्याने घ्या. 0 ते 5 म्हणजे काय होईल 5 सेमी. BC 5 सेमी लांबीचा काढलेला आहे. त्यानंतर या दोन्ही बाजूंची लांबी किती आहे 3.5. 3.5 मोजून घ्या. 3.5. तर 3.5 घेतल्यानंतर एकदा बी वरती लोखंडी टोक ठेवा. वरच्या बाजूला या प्रकारे कंस करा. नंतर सी वर लोखंडी टोक ठेवा. अंतर दोन्ही बाजू समान आहे, पुन्हा मोजून घ्यायची गरज नाही. हे अंतर किती आहे 3.5. 3.5 या प्रकारे दोन्ही कंस छेदलेले आहेत. आता ज्या ठिकाणी दोन्ही कंस छेदतात तो शिरोबिंदू आपल्याला ए मिळाला. आता AB आणि AC जोडा. या प्रकारे आपण त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण काढलेला आहे. प्रश्न तिसरा, बाजू 6.5 सेमी असलेल्या समभुज त्रिकोणाची रचना करा. समभुज त्रिकोण म्हणजेच ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजूंची लांबी समान असते त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात. म्हणजेच आपल्याला या प्रकारे कच्ची आकृती काढू. ही कच्ची आकृती झाली. तिन्ही बाजूंची लांबी किती आहे 6.5. 6.5. 6.5. मी त्रिकोणाला नाव दिलं आहे त्रिकोण ABC. AB 6.5, BC 6.5, AC 6.5. कारण का हा समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी काय असते सारखी असते. प्रथम आपण BC किती काढून घेऊया 6.5 काढून घेऊ. आपण BC ची लांबी किती 6.5 आपण काढून घेतलेली आहे. AB AC पण किती असणार 6.5. हे अंतर मोजून घ्या 6.5. ओके, हे अंतर किती आहे 6.5. मी याच ठिकाणी मोजून घेतले 6.5. तर 6.5 घेतल्यानंतर B वर लोखंडी टोक ठेवा. वरच्या बाजूला एक कंस मारा. या प्रकारे आता AC पण किती आहे 6.5. C वरती लोखंडी टोक ठेवा. हा कंस काय करायचा कट करा किंवा पहिल्या कंसाला छेदा. छेदल्यानंतर ज्या ठिकाणी दोन कंस एकमेकांना छेदतात तो बिंदू आपल्याला हा शिरोबिंदू कोणता मिळाला A. आता AB आणि AC जोडा. आपल्याला काय होईल त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण तयार झालेला दिसेल. AB आणि AC जोडल्यानंतर त्रिकोणांच्या बाजूंची लांबी लिहायला विसरू नका. ओके, हा आपण त्रिकोण ABC म्हणजे हा समभुज त्रिकोणाची रचना केलेली आहे. प्रश्न चौथा, तुम्ही स्वतः बाजूंची लांबी घ्या व एक समभुज त्रिकोण, एक समद्विभुज त्रिकोण व एक विषमभुज त्रिकोण काढा. तर या ठिकाणी तुम्हाला स्वतंत्र आहे, मी बाजूंची लांबी कितीही घेऊ शकता. ओके, तुम्ही स्वतः बाजूची लांबी घ्या व एक समभुज त्रिकोण काढायचा आहे, एक समद्विभुज त्रिकोण काढायचा आहे, एक विषमभुज काढायचा आहे. समभुज त्रिकोण काढताना आता या ठिकाणी प्रश्न तिसरा हा समभुज त्रिकोण होता. तर या ठिकाणी किती आहे प्रत्येक बाजू 6.5 लांबीची आहे. मी समभुज त्रिकोण तुम्हाला काढायचा असेल तर प्रत्येक बाजू 5 सेमीची घ्या किंवा तुम्हाला जी बाजू आवडेल योग्य वाटेल त्या लांबीचा तर त्या बाजूचा समभुज त्रिकोण तुम्ही काढू शकता. ओके, याच प्रकारे काढायचा आहे. हा जरी पुन्हा हीच आकृती पुन्हा खाली काढली तरी चालेल, पण शक्यतो तुम्ही काय करा बाजूची लांबी काय करा बदला, बाजूची लांबी बदलून काढा. ओके, याच प्रकारे आपण काय करतोय समभुज त्रिकोण तुम्ही काढू शकता. नंतर एक समद्विभुज त्रिकोण. हा प्रश्न दुसरा आहे.
तो समद्विभुज त्रिकोण आहे. म्हणजेच पाया कोणत्याही लांबीचा घ्या आणि वरील दोन बाजू लांबी काय पाहिजेत, समान पाहिजेत. ओके, पाया कोणत्याही लांबीचा तुम्ही घेऊ शकता. समजा पाया 6 सेमी घेतला तर वरील तुम्ही 4 सेमी घेऊन हा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण काढू शकता. ओके, या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांची लांबी वेगवेगळी असू शकते. तुम्हाला समभुज त्रिकोण कळलाय, समद्विभुज त्रिकोण कळलाय, विषमभुज ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू काय असतात, वेगवेगळ्या असतात. म्हणजे प्रश्न पहिला हा सुद्धा विषमभुज त्रिकोण आहे, तिन्ही बाजू वेगवेगळ्या आहेत. हीच आकृती पुन्हा काढला तरी चालेल. हा सुद्धा विषमभुज त्रिकोण आहे. किंवा तुम्ही सिंपल 4, 5, 6 लांबीचा, एका बाजूची लांबी 4, दुसऱ्या बाजूची लांबी 5, तिसऱ्या बाजूची लांबी 6, या प्रकारे बाजूंची लांबी घेऊन तुम्ही त्रिकोण काढू शकता. म्हणजेच प्रश्न 4 हा तुम्हाला पूर्ण सोडवायचा आहे. सोडवून ऑलरेडी दिलाय. प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा, प्रश्न तिसरा, त्यातली एक जरी आकृती काढलात तरी याच प्रश्न 4चे तुमचं उत्तर तयार होईल. थँक्यू.